पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पुणे शहरामध्ये डीप क्लीन मोहीम हाती घेतलेली आहे। ही नेमकी काय आणि त्यांनी ती डीप क्लीन मोहीम कुठे कुठे राबवली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही पुणे शहरामध्ये डीप क्लीन मोहीम राबवलेली आहे, कुठे कुठे राबवली आहे आणि त्यामागचा उद्देश काय? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आम्ही नगरसेवक झाल्यानंतर आणि आता उपमहापौर झाल्यानंतर लगेचच आमच्या प्रभागातील चारही नगरसेवक, तिन्ही नगरसेवक आदरणीय निमन साहेब, सपना छाजेड, भक्ती गायकवाड आणि मी उपमहापौर म्हणून जे शहराचं बकालीकरण आलेलं आहे हे गेले 4 वर्ष प्रशासक असल्यामुळं आरोग्याची व्यवस्था बिघडलेली आहे, अतिक्रमण बिघडलेलं आहे. रस्ते शहरात सगळ्यात वाहतुकीचं शहर म्हणून पुण्याची गणना वाहिलेली आहे. हे पाहिल्यानंतर एक उपमहापौर म्हणून आपण काहीतरी केले. पण माझ्या प्रभागामधूनच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दरम्यान आम्ही आमचा प्रभाग स्वच्छ करण्याचा एक मोहीम हाती घेतली. त्यामध्ये गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही एक डीप क्लिनिंग घेतलं. त्यामध्ये स्वच्छतेचे सगळे अधिकारी, त्यामध्ये झाडण काम करणारे सगळे, गार्डनचे सगळे, भवनचे सगळे, ड्रेनेज, विद्युत, लाईट, वॉर्ड ऑफिसर जे नायकर साहेब आहे आमचे, ते बिल्डिंगचे सर्व अधिकारी, अतिक्रमणचे सगळ्या खात्याच्या प्रमुखांना घेऊन आणि काही लेबर्सला घेऊन या ठिकाणी आम्ही एक पट्टा, म्हणजे गेल्या वर्षी आम्ही शाहू चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक अशा पद्धतीने डीप डीप क्लिनिंग घेतलं. त्यामध्ये पूर्ण स्वच्छता क्लीन करणं, कचरा, त्या परिसरातला कचरा स्वच्छ करणं, झाडे तोडणं, फांट्या तोडणं, मग जे अतिक्रमण असेल त्या अतिक्रमणावर त्यांना नोटीस देणं किंवा शक्य होईल तर जागेवर कारवाई करणं. विद्युतचे प्रश्न जागेवरच, नळ फुटला असेल, नळाला कोणाला प्रेशर पाणी येत नाही, काय नाही, त्याच्या देखील तक्रारी जागेवर. अशा पद्धतीने ड्रेनेजचं काही प्रॉब्लेम असेल त्या अधिकारीसोबत आहे. मग एकाच वेळेस आम्ही एक 15-20 जण अधिकारी आम्ही फिरत असताना एकाच दिवशी बरेचसे प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळं तो रस्ता पूर्ण स्वच्छ आणि क्लीन होतो. तर हे लक्षात घेता आम्ही आज खडकी स्टेशन ते आयुका गेट, आंबेडकर चौक यापर्यंतचं याचं आज डीप क्लिनिंग या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे. दिवसभर ही कारवाई चालू असते आणि आता पुढच्या वेळेस आम्ही स्लममधलं काही भाग घेणार आहोत. आठवड्यातून या 15 दिवसातून एक डीप क्लिनिंग सगळ्या खात्याच्या प्रमुखांना घेऊन तो भाग एकदाच स्वच्छ कसा करता येईल. मग टॉयलेट्स असेल, त्यात मुतारे असेल, काय असेल, जे असेल ते, आणि नागरिकांच्या त्यावेळेच्या येणाऱ्या तक्रारी त्या पुढच्या काळामध्ये मार्गी कशा लागतील हा प्रयत्न आम्ही तिन्ही नगरसेवक, चारही नगरसेवक म्हणून आम्ही करत आहोत. आणि मला असं वाटतंय की शहरामध्ये सगळ्यांनी अशा पद्धतीने जर नगरसेवकांनी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन वाड्या वस्तीमध्ये जर घेऊन फिरले आणि जाग्यावर साफसफाई मोहीम हातात घेतली तर बरंचसं शहर स्वच्छतेच्या मार्गावर जाईल, अतिक्रमण कमी होईल, झाडे वाढलेले आहेत, अनेक नागरिकाच्या तक्रारी कमी कमी होऊ शकतात. पण उपमहापौर म्हणून या ठिकाणी आमच्या प्रभागातून या मोहिमेला आम्ही सुरुवात केलेली आहे. जे सफाई कर्मचारी आहेत ते त्यांच्या जागेवरती एक बदली कर्मचारी ठेवायला लागलेले आहेत। तो स्कॅम तुम्ही उघड करणार म्हणताय, काय सगळा प्रकार? या ठिकाणी मी पहिल्या दिवशी उपमहापौर झालो आणि देवेंद्रजींना भेटून आलो. मी सकाळ 6 वाजता आमच्या भागातील झोपडपट्टीतील टॉयलेटवर होतो, कचरकुंडीवर होतो आणि नंतर आम्ही वॉर्ड ऑफिसच्या त्या हजेरी कोठीवर होतो. माझ्यासोबत आदरणीय नायकर साहेब होते, माझ्यासोबत घनकचऱ्याच्या प्रमुख आदरणीय सपकाळ साहेब होते आणि सगळे अधिकारी. आणि सकाळी कोटीवर गेल्यानंतर एक लक्षात येतं की 53 लोकांची कोटी आहे, परंतु काम मात्र 23च लोकं करतात. 20 लोकं कामच करत नाही. मग ठेकेदारी पद्धतीचे आणि कायम पद्धतीचे. आणि मागं बघितले तर मागच्या हजेरी पुस्तकावर सगळ्याच्या सह्या लागलेल्या असतात, सगळे हजेरी पुस्तक फुल असतात. मग आम्ही तिथं गेल्यानंतर ही परिस्थिती का? तर अशाच पद्धतीची शहरामधली परिस्थिती आहे की गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं या सगळ्या लोकांवर कोणाचा वचक राहिला नाही आहे, कुणी कोणाचं ऐकत नाही आहे. याच्यातून सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे, टॉयलेट भरून चालले आहेत, टॉयलेटचं नुकसान झालेलं आहे. म्हणून शहरामध्ये सध्या टॉयलेट आणि कचरकुंडी ही सगळ्यात मोठा विषय झाला आहे. म्हणून माझ्या प्रभागामधूनच आम्ही हा विषय सुरू केलेला आहे आणि
किमान मी या 1.25 महिन्यामध्ये त्यातला 20-25 दिवस तर मी झोपडपट्टीमधल्या टॉयलेट्स आणि स्वच्छता याच्याकडेच मी लक्ष दिलेलं आहे. एक लक्षात आलेलं आहे, की ही एक मोठी चैन आहे. यामध्ये सगळे सहभागी आहे. काही लोकं परमनंटली कामगार असतात, पण त्याच्या जागी दुसऱ्यालाच कामाला लावलं जातं. ती लोकं तिसऱ्याकडे कामाला असतात आणि नगरसेवकांनी लावलेले कामगार हे देखील पहिले घरात बसून असायचे किंवा ते दुसरीकडे कामाला जायचे. हजेरीवरच फक्त नाव असायचं. यामुळे शहर स्वच्छ कसं होणार? शहरात स्वच्छता होऊच शकत नाही. जर सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर शहर स्वच्छ होऊ शकतं, टॉयलेट स्वच्छ होऊ शकतात. पण कामगार कामच करत नाही आहे. अशी जर परिस्थिती असेल तर कसं टॉयलेट स्वच्छ होऊ शकतं? फक्त नावाला येतात, तात्पुरते उभा राहतात आणि आम्ही काम केलं असा फोटो करून पाठवतात. तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आयुक्त साहेबांनी देखील माझं म्हणणं लक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे शहरात त्यांनी स्वच्छता अभियानाच्या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. पण मी माझ्या प्रभागापासून सुरुवात केली. मी जाहीर केलेलं आहे, की जर अ, आम्ही 1 महिना 2 महिने वाट पाहू, की या शहरातले टॉयलेट्स, या शहरातली स्वच्छता या ठिकाणी झाली नाही, विनंती करून झाली नाही, ऐकून झाली नाही, आयुक्तांना सांगितलंय, सगळ्याला सांगतोय. मी स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन कचरकुंडीवर, टॉयलेटवर जातोय. त्यातून कुणी सुधारलं नसेल, सुधारणार नसेल, तर मी शेवटी अ, हातात झाडू खराडा घेईल आणि मी स्वतः टॉयलेट साफ करेल. त्यामध्ये मग महापालिकेची आबरू गेली तर गेली, मला त्याची काही पर्वा नाही. माझ्या झोपडपट्टीतला गरीब माणूस, जो टॉयलेटला झोपडपट्टीमध्ये जाणारा माणूस असेल, या बसस्टॉपवर टॉयलेटला जाणारी माझी भगिनी असेल, तिला जर टॉयलेट स्वच्छ मिळणार नसतील, तर काय उपयोग या पदाचा? आणि या सत्तेत राहून जर आमचं कोणी ऐकतच नसेल आणि कानाडोळा करत असेल, तर शेवटी आम्ही सेवक या नात्याने शहराची सेवा करूया. बघूया काय होतंय. पण मी 100% हे करेल, हे प्रशासनाने लक्षात ठेवावं. म्हणून अगोदरच तुम्ही जागवा. मीच आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी नुसतं ह्या चेअरवर आराम करण्यासाठी बसायला आलो नाही. इथं लोकांचे दुःख आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि मी 100% काम करणार आणि मी 100% अशाच पद्धतीने शहरातल्या कुठल्याही वस्तीमध्ये मी सकाळी 6 वाजता जाईल, कुठल्याही कोठीवर जाईल. तिथली परिस्थिती वाईट असेल, त्या कामगाराला सस्पेंड करून टाकला पाहिजे. मी तर असं म्हणतो, की आता आमच्या प्रभागामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे, की एखादं टॉयलेट असेल, ते टॉयलेट जर स्वच्छ होत नसेल, तर आजूबाजूच्या 4-5 घराची एक कमिटी करावी आणि त्यांनी सही द्यावी त्या कामगाराला, की ह्याने हे स्वच्छ केलंय, तरच त्याची हजेरी लावावी. ते जर त्याने स्वच्छ नाही केलं, त्याची हजेरी बी लावू नये. जेणेकरून तो कामगार प्रामाणिकपणे तो तिथं स्वच्छ करेल. एखादी कचरकुंडी असेल, ती स्वच्छ होत नसेल, तर आजूबाजूच्या नागरिकांनी सह्या दिले तरच त्याची हजेरी लावावी, नाहीतर लावू नये. असा आमच्या प्रभागामध्ये हा एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. किती यश मिळतं हे मला माहीत नाही, पण प्रयत्न आमचे चालू आहेत. अवघ्या एका महिन्यावरती आंबेडकर जयंती आलेली आहे. महापालिकेकडून जर पाहिलं तर फ्लेक्सचा मुद्दा चर्चेत येतो. यावेळची आंबेडकर जयंती जोरात होणार. कालच महापालिका आयुक्त, आदरणीय महापौर आणि सर्व नगरसेवक यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि उपमहापौर म्हणून मी आंबेडकर जयंतीतला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी नेहमी समोरच्या बाकावर असायचो आणि आयुक्तांना, महापौरांना विचारायचो, की आमचे हे प्रश्न सुटले पाहिजे. आता मी त्या चेअरवर आहे, त्यामुळं ते सगळे कार्यकर्ते माझ्याकडे बघून म्हणत होते काल, की हे प्रश्न सुटले पाहिजे, ते पाहिजे. ह्या सगळ्या रास्त मागण्या आहेत आणि महापौरांनी देखील त्या कालच्या कार्यकर्त्याच्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. आयुक्तांनी तशा पद्धतीचं पाऊल टाकलेलं आहे. या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला पाहिजे. या पुतळ्याच्या परिसरातली स्वच्छता, मांडव वाढवून मिळाला पाहिजे, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ज्या ठिकाणी पुणे शहरामध्ये पुतळे आहेत, तिथं सगळीकडं बाबासाहेबाच्या पुतळ्यालाच नाही, तर मग पुण्यातले सगळे पुतळे बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त स्वच्छ झाले पाहिजे आणि आठवड्यातून एकदा तरी सगळे पुतळे स्वच्छ केले पाहिजे, कारण त्याच्यावर कावळे बसतात आणि वॉर्ड ऑफिस लेवलला ते स्वच्छ व्हावे, असे काल महापौरांनी आदेश दिलेत. आणि मी देखील कालपासून जयंतीच्या या कालच्या मीटिंगनंतर पोलीस आयुक्त यांच्याबरोबर आणि काही अधिकाऱ्यांबरोबर महापौरांच्या सोबत आम्ही बैठक लावणार आहोत, आयुक्त बोलवणार आहोत. त्यामध्ये अजून काही प्रश्न असेल, विश्रांतवाडीचा जयंतीचा प्रश्न आहे, तिथला पुलाचं काम चालू आहे, ते देखील आम्ही आदेश दिलेत, की ते 10 तारखेच्या आत सगळा तिथला राडारोडा एकदम स्वच्छ करून द्यावा. तशा पद्धतीने काम चालू आहे. आता
फ्लेक्सचा विषय निघलाय. आता मध्यंतरी 2-3 दिवसापूर्वी आदेश निघले की सगळे फ्लेक्स काढा. परंतु आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे की बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेसच असे आदेश का निघतात, मग बाकी सण उत्सव असतात, बाकी सगळे जयंती असतात त्यावेळेस असं का निघत नाही. हा एक प्रश्न कालच्या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. तो देखील चर्चेमध्ये आलेला आहे. त्याच्यावर देखील आम्ही गांभीर्यपूर्वक विचार केला आणि काल आयुक्तांनी सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे फ्लेक्स त्या दरम्यान एक 4-5 दिवस आपण लावून ताबडतोब तो काढून घ्याव्यात. आणि तशाच पद्धतीच्या मी देखील सगळ्या कार्यकर्त्याला सूचना केल्या. काही चौकामध्ये हे फ्लेक्स लागलेले आहेत, परंतु त्या चौकात मोठ्या प्रमाणात जयंती होते बाबासाहेबाची आणि एक दिवस तो 14 एप्रिल हा आमच्या आनंदाचा क्षण असतो. माझ्याही जीवनामध्ये तो आनंदाचा क्षण आहे. त्यामुळं तो एक दिवस आम्ही आनंदात काढत असतो. बाकीचे दिवस अभ्यास करणं, कष्ट करणं, काम करणं ह्याच्या पलीकडं पर्याय नाही आहे. आणि म्हणून फ्लेक्समध्ये देखील सहकार्य करण्याची विनंती मी प्रशासनाला केलेली आहे. तशा पद्धतीचं सहकार्य होईल. हे होते पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पुणे शहरामध्ये डीप क्लीन मोहीम राबवलेली आहे आणि त्याची सुरुवात जी आहे स्वतःच्या प्रभागामधून केलेली आहे. अशाच पद्धतीनं इतर नगरसेवकांनी सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये डीप क्लीन मोहीम राबवावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.